हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र। रहा अपडेट प्रत्येक क्षणी। ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी मित्र, मी विकास हरिभाऊ चव्हाण, मुक्काम पोस्ट पारगाव तर्फे आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। 2014-15 साली हे विक्रमी 126 मेट्रिक टनाचं उत्पादन आम्ही घेतलं आणि त्या खालोखाल सलग 7-8 वर्ष एकरी 100 टनाचं उत्पादन आम्ही घेतलं। त्या खालोखाल खोडव्याचं 110 टनाचं उत्पादन आणि ऊसाच्या उत्पादनामध्ये सातत्य कसं राखलं गेलं ही एक यशोगाथा आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे। खरं तर ऊसाचं एकरी 100 टनाचं उत्पादन घेत असताना जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। का आज मितीला जमिनीचे आरोग्य ढासळत चाललेलं आरोग्य, त्यासाठी अगदी आपण आपल्या शेतामध्ये ज्यामध्ये आपल्याला ऊसाची उत्पादन घ्यायचे अशा याचीमध्ये पूर्व मशागतीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। का ज्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण जे पीक घेतलंय त्या अगोदरच त्याची नांगरट करणं, 2 नांगरटी करणं, आडवी उभी नांगरट करणं, दोन नांगरटीच्या मध्ये 1 ते 1.5 महिन्याचा गॅप ठेवणं, त्या खालोखाल रोटर मारणे, शेणखताचा एकरी 7 ते 8 ट्रेलर शेणखत त्याच्यामध्ये टाकणं, शेणखत टाकण्याच्या पूर्वी माती परीक्षण करून घेणं आणि माती परीक्षणाच्या रिपोर्टच्या आधारे आपल्याला खतांच्या मात्रा देणं सोयीस्कर ठरतं। ते केल्याच्या नंतर खरं तर आपल्या सातत्यानं घेतलेलं ऊसाचं उत्पादन आणि ज्या काही काळ्या जमिनी आहेत अशामध्ये एक हार्ड पॅनल खरं तर जमिनीला येतो, ते तळी धरते। खरं तर हे तळी फोडणारा नांगर, सबसॉइलर या नांगराचा खरं तर वापर करायचा। का जमिनीमध्ये 2 ते 2.5 फूट खोलून हा नांगर चालतो आणि तो नांगर चालवत असताना अगदी 5-5 फुटाच्या अंतरावर आडवा उभा चालल्याच्या नंतर जमिनीला जो आलेला हार्ड पॅनल आहे तो फुटतो आणि तो फुटल्याच्या नंतर खरं तर आपल्या जमिनीमध्ये जे अतिरिक्त क्षार तयार होतात, मग फ्लड वाटे आपण जे पाणी देत असू ते किंवा ड्रिपच्या माध्यमातून ते लीच आउट होऊन जाण्यासाठी, जमिनीवर खोलवर जाण्यासाठी या सबसॉइलर नांगराचा मशागत ही खरं तर खूप उपयोगाची ठरते। सबसॉइलर नांगराचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये 4 ते 5 टनाची वाढ झाल्याचं दिसून येतंय। असं खरं तर शास्त्र आणि आमच्या फार्मवर सबसॉइलिंग केल्याच्या नंतर 4 ते 5 टनामध्ये एकूण उत्पन्नात वाढ झाल्याची आम्हाला दिसून आलेली आहे। त्या खालोखाल खरं तर सरीतलं अंतर, का जिथं हलकी जमीन आहे तिथं 4.5 फुटाची सरी आणि जिथं खोल काळी जमीन आहे अशा जमिनीमध्ये आम्ही 5 फुटाची खरं तर सरी काढतो। तर आता इथं पाठीमागे जो प्लॉट दिसतोय का अगदी त्याच्यामध्ये 5 ते 6 फूट एवढं खोल काळी जमीन आहे, याच्यामध्ये आपण 5 फुटाची सरी काढतोय आणि 1.5 फुटावर लागवड करतोय। 2 सरीतलं अंतर हे 5 फूट आहे आणि 2 रोपातलं अंतर हे 1.5 फूट आहे। तर खरं तर सरी काढण्याच्या अगोदर 2 नांगरट, त्याच्यानंतर सबसॉइलर शेणखत, त्याच्या पाठोपाठ रोटर जमिनीला मारून आपली जमीन खरं तर सरी काढण्यासाठी आपल्याला तयार करायची। खरं तर जमिनीला सरी काढत असताना ते रान आपलं सरी काढण्यासाठी योग्य कसं केव्हा तयार झालं हे समजण्याचा शेतकरी मित्रांनो एक साधं सोपं फॉर्म्युला आहे। आपल्या पायातल्या चपला बाजूला काढायच्या आणि त्या जमिनीमधून पायी चालत जायचं। आपल्या पायाच्या तळव्याला जेव्हा गादीवरून चाललोय आपण, असा स्पर्श झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं ती जमीन सरी सोडण्यास योग्य झाली असं समजायचं शेतकरी मित्रांनो। आणि आपल्या खरं तर ते कुठंतरी पायाला काहीतरी बोचतंय, त्याच्या ढेकळा आहेत किंवा कडक आहे, तर अशा वेळी सरी न सोडता परत एकदा खरं तर अगदी ज्याला आपण फंडी मारू, परत एकदा रोटर मारू आणि कण त्या जमिनीचा मोकळा होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपली जमीन सरी काढण्यास योग्य झाली असं समजायचं शेतकरी मित्रांनो। मग जमिनीच्या पोतानुसार 4-4.5 फूट 5 फूट सरी आपण खरं तर आम्ही सोडतो आमच्या फार्मवर। त्या खालोखाल योग्य बियाणाची निवड, आता बियाणाची निवड करत असताना कोश 80-0-32 आणि 265 या व्हरायटीची लागवड आपण खरं तर आमच्या फार्मवर होते। 265 व्हरायटीचं 126 मेट्रिक टन ऊस उत्पादन ज्यावेळी निघाला होता त्यावेळेस जे काही आपण बियाणं वापरलं होतं
ते मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून खरं तर एक 300 जी रोपं टिश्यू कल्चरची आणली होती, त्याचा बेनेमेळा तयार केला होता आणि सेकंड स्टेजचा ऊसाची पुनर्लागवड करून थर्ड स्टेजचं बेणं आपण लागवडीसाठी घेतलं होतं. त्याची शुद्धता अगदी चांगल्या पद्धतीची असल्यामुळं, अगदी चांगल्या पद्धतीची शुद्धता असलेलं बेणं जरी आपण आपल्या शेतामध्ये लागवडीस आणलं आणि आपल्या रेग्युलर प्रॅक्टिस जरी त्याला झाल्या तरी आपल्या उत्पादनामध्ये 5 ते 10 टनाची वाढ झालेली शेतकरी मित्रांनो दिसते. मग म्हणजे आपल्या शेतामध्ये ज्याला आपण शुद्ध बेणं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे जे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय, तर अगदी शुद्ध बेणं वापरलं तरी आपल्या उत्पन्नामध्ये वाढ 5 ते 10 टनाची वाढ होते. त्याच्यामुळे बेण्याच्या निवडीकडं, शुद्धतेकडे लक्ष देणं हे खूप खरं तर गरजेचं ठरतं. नंतर खरं तर ऊसाची लागवड करत असताना टिपरीची लागवड करायची का रोपाची लागवड करायची हा शेतकऱ्यांपुढे नेहमी प्रश्न येतो. तर आमच्या फार्मवर लागवड करताना सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान या तंत्रज्ञानावर आम्ही खरं तर आमचा ग्रुप चांगलं खरं तर काम करतोय, ज्याच्यामध्ये मला सांगायला हे निश्चित खरं तर आनंद वाटतो का आमचं जुन्नर आंबेगाव एक शेतकरी उत्पादक संघ आहे, त्या माध्यमातून खरं तर सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे आणि महाराष्ट्राच्या बाहेर पसरवलं जाते. त्या खालोखाल खरं तर हे जे तंत्रज्ञान सुपर केन नर्सरीचं बाळकृष्ण जमदाग्नी सरांकडून आमच्यापर्यंत आलं आणि आता सलग हे 6वं वर्ष आहे. सुपर केन नर्सरीची घरच्या घरी रोपं तयार करून आपण ऊसाची लागवड करतोय आणि या तंत्र वापरल्याच्या नंतर खरं तर एकरी 100 टनाची ही पहिली पायरी आहे, ज्याच्यामध्ये घरच्या घरी कशी रोपं तयार करायची. तर आपल्या जो काही शुद्ध बेणेमाळा आहे त्यातलं बेणं घेऊन एक डोळ्याची कांडी तयार करायची. ह्या टिपराला बेणे प्रक्रिया करायची. बेणे प्रक्रिया करत असताना खरं तर 22 टीन रोगर, त्याचप्रमाणे कळीचा चुना 22 टीन 750 ग्रॅम, त्याच्याबरोबर रोगर जे आहे ते 750 मिली आणि कळीचा चुना 2.5 किलो हे 2000 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. खरं तर एक जलकुंड तयार करायचा जिथं आपण ऊस लागवड करणार आहे तिथंच खरं तर एक 1.5 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि 1.5 मीटर खोलीचा आपल्याला एक जलकुंड तयार करायचा. तिथं त्याच्यावर कागद टाकायचा आणि त्याच्यामध्ये तो अर्धा पाण्याने भरायचा. हे भरल्याच्या नंतर जे काही पाणी होतं ते 1,500 लिटर होतं आणि त्या 1,500 लिटर पाण्यामध्ये 750 ग्रॅम 22 टीन 750 मिली रोगर आणि एक 2.5 किलो कळीचा चुना 20 लिटर पाण्यामध्ये आपल्याला भिजवायला ठेवायचा. त्याची निवडी आपल्याला त्या 1,500 लिटर जे काही पाणी तयार झालंय जलकुंडात त्यात सोडून द्यायची आणि त्याच्यामध्ये ही आपली एक डोळ्याची टिपरी 5 बाय 2 फुटाचं आपण अंतर ठेवून लागवड करणार असू तर 4,500 रोप आपल्याला एका एकरसाठी लागतात. एवढी 4,500 टिपरी आपण रात्रभर खरं तर त्या जलकुंडात बीज प्रक्रियासाठी ठेवायची. सकाळी त्यातून काढायची आणि गादी वाफ्यावर आपल्याला खाली गोण्या अंथरून त्याच्यावर 2 इंच मातीचा थर देऊन एक सारखी मांडणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ते झाकली एवढी माती टाकायची. त्याच्यावरती खरं तर हंगाम नुसार खरं तर आडसाली हंगामात जेव्हा खरं तर पावसाळी वातावरण असतं अशा वेळी त्याच्यावरती कुठलंच काही टाकलं नाही तरी चालतं, पण हेच जर आपण खरं तर पूर्व हंगामीच्या वेळेस आपण नर्सरी करत असू तर त्यावेळेस पॉलिथिन पेपरने ते पूर्ण बेड झाकून घ्यायचा आणि 4थ्या दिवशी तो आपण बेड उघडल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे निळा अणकुचीदार कोंब उगवण झालेली दिसते आणि साधारणपणे 13व्या दिवशी पूर्ण त्याची वाढ होते आणि 23 दिवसात हे रोप लागवडी योग्य होतं. खालची गोणी उचलून आपण त्यातलं रोप बाजूला करून आपल्या शेतात ते लागवडीसाठी करून नेऊ शकतो. खरं तर हे शेतकरी मित्रांनी का करायचे ध्यानात घ्या. याच्यातून 3 निवड चाचण्या होतात. एक तर शेतातला आपला जो काही ऊस येतो तो चांगला ज्याचा डोळा आहे तोच आपण खरं तर त्या बीज प्रक्रियासाठी जातो. ज्यावेळेस परत आपण तिथलं बेणं काढून याच्यावर मांडणी करतोय गादी वाफ्यावर त्यावेळेस सिलेक्टेड ज्याला चांगला डोळा तोच आपण लागवडीसाठी घेतो. उगून आल्याच्या नंतर ज्याची चांगली शुद्धता आहे असा जाडसर कोंबच आपल्या शेतामध्ये रोपच आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी जातं आणि मग त्याला
असं गेल्याच्या नंतर युनिफॉर्म रोप आपल्याला एक सारख्या वाढीची आणि त्याला चांगल्या पद्धतीचे फुटवे डेव्हलप होतात, तुटाळ राहत नाही आणि त्या पद्धतीने आपल्याला फुटव्यांची संख्या मॅनेज होते. एकदा फुटव्यांची संख्या आपल्याला अपेक्षित मिळाली का पुढं खरं तर सुरुवातीचे 4-4.5 महिने ज्याच्यामध्ये लागवडीच्या वेळी द्यायची जी खतमात्रा आहे अगदी ज्याला बेसल डोस म्हणू ती, त्याच्यानंतर बाळभरणीची खतं, 3 महिन्याचा ऊस झाल्याच्या नंतर त्याची ती खतं, त्याच्यानंतर मोठ्या भरणीची खतं, ही याच्या खताच्या मात्रा आपण माती परीक्षणाच्या रिपोर्टच्या आधारे देतो. मला सांगायला खरं तर हे पण खूप आनंद वाटतो की ज्या जमिनीमध्ये ऊसाची आपल्याला लागवड करायची किंवा अन्य कुठल्याही पिकाची लागवड करायची, पहिली माती पैलवान असेल तर पीक पैलवान होणार आहे. पहिलं मातीच्या सुपीकतेकडे आपण लक्ष दिलं का तिथून पुढचं उत्पादन घेण्याचा कार्यक्रम, उत्पादन वाढ ही खरं तर सोपी आहे. मग त्या खालोखाल मोठी भरणी, त्याच्यानंतरची जी काही खताची मात्रा आहे ड्रिपच्या द्वारे खरं तर पाण्याचं नियोजन करायचंय. खरं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पाटपाण्याने पाण्याच्या प्रवाही सिंचन पद्धती आहेत. अशा शेतकऱ्यांनी एक ध्यानात घ्यायचंय का आता काटेकोर पाण्याचा वापर खरं तर झाला पाहिजे. प्रत्येक थेंब ना थेंब पाण्याचा मोजून मापून आपल्या ऊसाच्या शेतीला पाणी दिलं गेलं पाहिजे आणि आपलं उत्पादनात आपल्याला त्या माध्यमातून निश्चित वाढ झालेली आपल्याला पाहायला भेटते. खरं तर 126 टनाचं उत्पादन घेत असताना पहिलं जे खरं तर पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, 4.5 महिने जमिनीमध्ये मातीआड खताची मात्रा देणं आणि त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून खताचं नियोजन केलं. त्याच्यानंतर खरं तर ऊसाच्या शेतीला पाणी देत असताना खरं तर प्रवाही सिंचन पद्धतीने आपल्या शेतामध्ये खरं तर पाणी ना थांबलं पाहिजे ना पळालं पाहिजे, तर पिकाच्या मुळाच्या कक्षा ओलावत पाणी हळूहळू पुढे सरकलं पाहिजे. थोडक्यात काय तर आपल्या जमिनीमध्ये पाणी चाललं पाहिजे. या पद्धतीने खरं तर पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. नियोजन आपल्याला करता आलं तर एकरी 100 टनाच्या उत्पादनाचा टप्पा गाठणं हे फार अवघड गोष्ट नाहीये. पाण्याचं योग्य नियोजन, वापसा स्थिती कायम टिकून ठेवणं, रोगकिडी जे खरं तर विद्राव्य खतांच्या ज्या आपण फवारण्या करतो त्याच्यामध्ये ज्या काही 4 फवारण्या घेतो ज्याच्यामध्ये मल्टीन्यूट्रियन, मायक्रोन्यूट्रियन, कीटकनाशक, बुरशीनाशक, त्या खालोखाल आता डॉक्टर बाळकृष्ण जमदाग्नी सरांचा ज्या काही जिब्रॅलिक ऍसिडच्या ज्या फवारण्या आहेत त्या आपण घेतोय. त्या माध्यमातून खरं तर रोगकिडे विरहित आपल्याला आपलं ऊसाचं पीक ठेवणं सोपं होतंय. कांड्यातलं अंतर वाढलं जातं, हिरवगारपणा टिकून राहतो. अगदी पावसाळ्यामध्ये 6-7-8 महिन्याचा ऊस झाल्याच्या नंतर जेव्हा सलग 2-3 महिने पाऊस चालतो अशा वेळी जर ड्रोनच्या माध्यमातून फवारण्या घेतल्या तर त्याचा चांगला रिझल्ट दिसतो. का कुठंच त्या प्लॉटवर तांबेरा, लोकरी मावा, त्याच्यानंतर ज्या काही डेफिशियन्सी आहेत ऊसामध्ये पाणी साचून राहिल्याच्या नंतर येतात, त्यावेळी अशा वेळेस मल्टी मायक्रोन्यूट्रियनचा वापर केला तर अगदी आपलं शेत खरं तर रोगकीड मुक्त, त्या खालोखाल न्यूट्रिशन डेफिशियन्सी विरहित आपल्याला खरं तर आपलं ऊसाचं पीक राहतं. फुटव्यांचं योग्य नियोजन करणं, पाण्याचं व्यवस्थापन, ह्या सगळ्या बाबी सांभाळून मला खरं तर आम्ही त्याचा बॅलन्स साधला. आणि शेतकरी मित्र, जेव्हा ऊसाची तोडणी सुरू झाली तर तोडणी सुरू होत असताना एका ऊसाचं वजन 3 किलो होतं. अगदी ऊस तुटत असताना फुटव्यांचं मॅनेजमेंट झाल्यामुळं एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या जी काही शास्त्र सांगते त्याप्रमाणे आली. एका ऊसाचं वजन 3 किलो होतं आणि सरासरी 40,000 ऊस असं 126 टनाचं उत्पादन काढण्यात आम्ही यशस्वी झालो. तर हे करत असताना ज्या काही महत्वाच्या बाबी तुमच्या समोर मांडल्या ते अगदी जमिनीचं व्यवस्थापन, योग्य बियाण्याची निवड, पाणी व्यवस्थापन, रोग किडविरहित आपला प्लॉट ठेवून योग्य नियोजन केलं आणि 126 टनाचं ऊसाचं उत्पादन आम्ही घेतलं. तर या पद्धतीने तुम्ही नियोजन कराल तुमच्या प्लॉटचं आणि जास्तीत जास्त एकरी 100 टनाच्या पुढे आपण उत्पादन घ्याल. धन्यवाद. हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.